चाणक्य म्हणतात, हे जग खूप स्वार्थी आहे. इथे सगळे तुमचे ऐकून घेतात, पण सगळे तुमच्यासाठी विचार करत नाहीत. आपण काय करतो? मन मोकळं करताना आपल्या आयुष्यातलं सगळंच समोरच्याला सांगून टाकतो. आपल्याला वाटतं, अरे तो आपलाच आहे, ती वाईट नाही, चांगलीच आहे. पण खरं सांगायचं तर चाणक्य नीती एक गोष्ट स्पष्ट सांगते. काही गोष्टी जास्त बोलल्या ना, तर त्या हळूहळू आपल्याच विरोधात वापरल्या जातात. आज जी व्यक्ती शांतपणे ऐकते, तीच उद्या तुमच्या शब्दांचा गैरफायदा घेऊ शकते. आज आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्यांपासून नेहमी लपवून ठेवायच्या या 8 महत्वाच्या गोष्टी. कारण लक्षात ठेवा, सगळं सगळ्यांना सांगणं हे मनमोकळेपणाचं लक्षण नाही, तर कधी कधी ते स्वतःचं नुकसान करून घेणं असतं. नंबर 1, तुमची पुढची योजना. आपली पुढची योजना सगळ्यांना सांगणं नेहमीच योग्य नसतं. चाणक्य म्हणतात, काम पूर्ण होईपर्यंत त्याची घोषणा करू नका. कारण आपण नवीन स्वप्न किंवा ध्येय ठरवताच ते उत्साहात सगळ्यांना सांगतो. पण काही लोक नकळत नकारात्मक बोलून आपला आत्मविश्वास कमी करतात. काही मुद्दाम अडथळे आणतात, तर काही तुमच्यापेक्षा आधीच तीच संधी मिळवतात. त्यामुळे तुमची पुढची चाल शांतपणे आखा, मेहनत करा आणि काम पूर्ण झाल्यावरच लोकांसमोर आणा. यश बोलतं, शब्दांची गरज नसते. नंबर 2, तुमचं उत्पन्न आणि आर्थिक स्थिती. पैशाबद्दल जास्त बोलणं कधीच फायद्याचं नसतं. चाणक्य सांगतात, पैसा जितका कमी बोलला तितका सुरक्षित राहतो. तुम्ही जास्त कमवत असाल तरी काही लोक जळतात, मत्सर करतात. कमी कमवत असाल तर तेच लोक तुम्हाला कमी लेखतात. पैसा ऐकला की माणसांचा स्वभाव बदलतो, नातीही बदलतात. म्हणून तुमचं उत्पन्न, पगार, सेविंग किंवा कर्ज याबद्दल सगळ्यांना सांगण्याची गरज नाही. या गोष्टी खाजगी ठेवल्या तर मनशांती टिकते आणि अनावश्यक अपेक्षा व त्रास टाळता येतो. नंबर 3, तुमची कमकुवत बाजू. आपली कमकुवत बाजू सगळ्यांना सांगणं धोक्याचं ठरू शकतं. कारण जी कमजोरी आपल्यालाच माहीत असते तीच चुकीच्या माणसासाठी शस्त्र बनते. मी खूप भावुक आहे, मला एकटेपणाची भीती वाटते, मी पटकन विश्वास ठेवतो, असं आपण कोणाला सांगितलं तर काही लोक याच गोष्टींचा गैरफायदा घेतात. हळूहळू ते आपल्याला मानसिकरित्या तोडतात. म्हणून चाणक्य सांगतात, आपल्या कमकुवत गोष्टी सर्वांसमोर उघड करू नका. त्या ओळखा, त्यावर काम करा, पण त्या फक्त स्वतःपुरत्याच ठेवा. नंबर 4, तुमचं कौटुंबिक भांडण. प्रत्येक घरात कधी ना कधी भांडण, मतभेद होतच असतात. ते होणं स्वाभाविक आहे. पण ही भांडणं बाहेरच्या लोकांना सांगितली तर ते तुमच्या घरात नकळत विष पेरतात. आज जे शांतपणे ऐकतात तेच उद्या टोमणे मारतात. तुझी आई अशीच आहे, तुझा नवरा किंवा बायको तसाच आहे. अशा बोलण्यामुळे गैरसमज वाढतात आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणून चाणक्य नीती सांगते, घरचं दुखणं घरातच ठेवा, समजूत काढा, संवाद ठेवा, पण घरचं भांडण बाहेर नेऊ नका. नंबर 5, तुमचं दुःख आणि अश्रू. आपलं दुःख आणि अश्रू सगळ्यांसमोर मांडणं नेहमीच उपयोगाचं ठरत नाही. चाणक्य नीती जरी कठोर वाटली तरी ती खरी आहे. जग अश्रूंवर नाही, यशावर टाळ्या वाजवतं. काही माणसं तुमचं दुःख मनापासून समजून घेतात, पण बहुतेक लोक फक्त ऐकून समाधान मानतात. काही जण तर त्यावरच तुम्हाला कमकुवत समजतात. म्हणून सगळ्यांसमोर रडणं टाळा, सगळ्यांसमोर कमकुवत होऊ नका. स्वतःला सावरत शांतपणे उभं राहणं हीच खरी ताकद आहे. नंबर 6, तुमचे मोठे स्वप्न. मोठी स्वप्न सगळ्यांना सांगणं नेहमीच योग्य नसतं. कारण स्वप्न बाहेर गेली की अनेकदा ती चेष्टेचा विषय बनतात. हे तुझ्याने होणार नाही, जास्त स्वप्न पाहू नकोस, असे शब्द तुमचा आत्मविश्वास कमी करतात. चाणक्य म्हणतात, स्वप्न पूर्ण झाल्यावरच लोक विश्वास ठेवतात, त्याआधी नाही. म्हणून तुमची स्वप्न जपा, ती प्रत्येकाला सांगू नका. मेहनत करा, शांतपणे पुढे चला. लोकांना नाही तर आधी स्वतःला विश्वास द्या. यश मिळालं की स्वप्न आपोआप बोलू लागतात. नंबर 7, तुमचे प्रेमसंबंधातील गुपित.
प्रेमसंबंध तेव्हाच खरे आणि सुंदर राहतात जेव्हा ते खाजगी ठेवले जातात. नातं सुरुवातीला फक्त दोन माणसांमध्ये असतं, पण जेव्हा आपण त्यातल्या प्रत्येक गोष्टीत इतरांना सांगायला लागतो तेव्हा बाहेरचे लोक त्यात डोकावू लागतात. कोणीतरी सल्ला देतो, कोणीतरी शंका निर्माण करतो, तर कोणीतरी मुद्दाम मत्सर पसरवतो. जास्त बोलल्यामुळे गैरसमज वाढतात, छोट्या गोष्टी मोठ्या वाटू लागतात आणि हळूहळू नात्यात तिसऱ्या माणसाचा हस्तक्षेप सुरू होतो. आज जे ऐकतात तेच उद्या तुलना करतात आणि नातं बिघडवतात. म्हणून चाणक्य नीती सांगते, प्रेम हे दाखवण्यासाठी नसतं, जपण्यासाठी असतं. नातं लोकांसमोर मांडण्यासाठी नाही, तर एकमेकांवरती विश्वास ठेवून शांतपणे निभावण्यासाठी असतं. प्रेम खास ठेवा, प्रदर्शन टाळा. नंबर 8, तुम्ही मदत केलेली कामं. आपण कोणाची मदत केली ना, तर ती गोष्ट सगळ्यांना सांगायची काहीच गरज नसते. चाणक्य काय म्हणतात माहित आहे का? उपकार सांगितले की त्याचं वजन कमी होतं. आपण जर सतत म्हणत बसलो, मी त्याला हे केलं, मी तिला ते केलं, तर समोरच्याला ते ओझं वाटू लागतं आणि नात्यात दुरावा येतो. खरी मदत शांत असते, तिला जगजाहीर करायची गरज नसते. ज्याला खरंच गरज आहे त्याला मनापासून मदत करा, पण त्याचा ढोल वाजवू नका, कारण गपचूप केलेले उपकार मनाला जास्त समाधान देतो. मंडळी, चाणक्यनी ते आपल्याला स्वार्थी व्हा असं सांगत नाही, ती आपल्याला डोळस आणि सजग राहायला शिकवते. सगळ्यांशी गोड बोला, सगळ्यांशी नीट वागा, पण सगळं सगळ्यांना सांगत बसू नका. लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा माणूस मित्र नसतो. प्रत्येक शांतपणे ऐकणारा आपलाच असतो असंही नाही. काही लोक फक्त माहिती गोळा करतात आणि वेळ आली की तीच आपल्या विरोधात वापरतात. तसंच प्रत्येक सल्ला आपल्यासाठी चांगलाच असेल असंही नाही. म्हणून काही गोष्टी मनातच ठेवा. हे फसवणूक नाही, हे स्वतःला वाचवण्याचं शहाणपण आहे. धन्यवाद.